नमस्कार मंडळी, संध्याकाळचे 6 वाजले आणि आलो आता खाली नदीकडे. इकडे बोलो गरूया, बघूया आज काय मासे वगैरे भेटतात काय, म्हणून खाली नदीकडे आलो. तर इथे दोन माझे भाव खाली गरवत आहेत. आधी ऑलरेडी आलेत ते माझ्या आधी. म्हटलं बघूया काय खाली गरवत आहेत. नदीला पाणी पण खडूळ आलेलं आहे. बघूया त्यातनं काय भेटतंय काय नाही. आणि आज सकाळपासून बोलतो कंटिन्यू पाऊस पडतोय. पुलावरून तिकडे जातोय, बघूया ते गरवतात तिथं. तर त्यांच्या जोडीला जातो, बघूया काय भेटतंय का त्यांना. गरवतात. तर हा मित्रांनो पहिला पूल आहे. पहिला साखर बोलायला लागतील तर ह्याच्यावरूनच पहिले लोक ये जा करायची नदीला पूर वगैरे. आणि आता गेले 2 वर्ष झालेत तर हा एक नवीन पूल बांधलेला असतो मोठ्या गाड्यांसाठी वगैरे जायला. किती आता आज तरी मासा दाखव. मग छत्री काय एवढी अँटिक आणलीस? मग हा आमचा तांडेल मेन माणूस. तुझ्याकडून आम्ही ही अपेक्षा नाही ठेवत, गाडी ऐकवतो सगळं. मित्रांनो तासभर गरवले ह्या दोघांनी, एक मासा नाही ओढवलं. आणि हे खास स्पेशलिस्ट माणसं आहेत आमच्याकडची, खास खलाशी तांडेल बोलाल तर. अरे ते गणीच्या बाजूला ते दुकान आहे बघ गीतेदा, त्यानं भरपूर का आणला नाही रे गारवाईसाठी. अरे ते नाही काय गणीच्या बाजूला ते आईस्क्रीम वाल्याच्या आणि मध्ये ते दुकान आहे, काय माहिती कोण. हा होलसेलवाला असतो काहीतरी. हा हा तिथे आहे ना. हा त्या पिंजरे वगैरे आणले ना खेकड्याचे, चांगले मस्त आहेत. हा सगळं होय. तू आज एक मोठा मासा घेऊनच जा, त्याशिवाय घरात जाऊ नको. काहीच नाही भेटला. हा माझा स्पॉट आहे ठिकाण. अरे तुम्हाला इथं उभं राहायला जागा नाही. तिथून वरतून ये, वरतून असा आहे. गवत आहे, गवत इकडे. आमचे 2 जण आता गेले तिथं खाली गारवायला, नदीच्या एकदम तोंडाची.
त्या पुलावरून आम्ही नेहमी गरवतो. काय ना काहीतरी मासा भेटतो, म्हणजे सुतेरी, पाती, खवल्या मासा वगैरे इथून भेटतो आम्हाला. मित्रांनो, तिकडे खाली शशीदाला आताच खवल्या भेटलाय मोठा चांगला. आपण थोड्या वेळ खाली जाऊन बघूया. मी माझ्यात धुंदीत असल्यामुळे काही शूट करता नाही आला. सुटलं परत मासा त्याचा. तिथं काठीत वाटतं अडकला. हा, तर गीता झाला आहे ना, आता भेटला एक मासा. एक नंबर मासा भेटलेला आहे. बघू शकता तुम्ही केवढा मोठा मासा आहे. शशीदाने ना मोठी सुतेरी वाढला नाही आत्ताच. जसं आज त्याचं बा येतोय, मी खाली येतोय. वा, केवढी मोठी सुतेरी, चांगली म्हणजे मोठी नाही, नेहमी बऱ्यापैकी भेटलेलीच आहे. त्याला आम्ही सुतेरी बोलतो, काही ठिकाणी वाम पण बोलतात. आणि वाम काढायची सुतेरीला बाहेर, सुतेरीच्या तोंडातनं घरी काढायची जर बोललात तर खूप भारी काम आहे. हे वगैरे अशा पद्धतीने काढावी लागते. कसा आहे माझा स्पॉट, आहे की नाही मासं? बघू शकता कशी गाडी घरी काढावी लागते. एकदम सिंपल मध्ये काढला. हा बघा, हा एक खवल्या, एक छोटी किरवी आहे. किरवी पण एवढी मोठी का रे वडली? हा, असं 2 मासाने एक खेकडा भेटलेला आहे. आता बघूया अजून परत काय भेटतंय. पोराचं नशीब बेकार आहे रे. त्या 3 मासं सुटलं. पाऊस नाही थांबणार. मित्रांनो, आजचा दिवस चांगला आहे. लगेच पटापट 2 मासे भेटलेले आहेत. आता बघूया परत अजून काय भेटतंय. 2 आमचे प्रमुख माणसं आज गरवत आहेत, त्यामुळे मासे भरपूर भेटतील अशी आशा ठेवतोय मी त्यांच्याकडून. वाडीला टोप सांगूया काय रे आज? इथे भाई आले, काहीतरी वाढलं ना. मित्रांनो ना, जागा चेंज करून इथे आलेला या ठिकाणी, तर लगेच पाठोपाठ आहे ना, लगेच मासे लागलेले. एक तर पहिला खवल्या लागला, आणि त्याच्यानंतरचं आता बोलाल तर सुतेरी लागली होती. आता बघूया परत काय लागतं अजून. 4-5 मासे अजून भेटतात का बघूया. पाऊस पण खूपच आहे. पाऊस काय थांबायचं अजून तरी नाव घेत नाही. सकाळपासून पावसाची सुरुवात आहे. हे असं पाणी आलेलं आहे, गढूळ पाणी आहे पूर्ण नदीला. अजून काय बहुतेक वरच्या साईडला पाऊस नाही त्याच्यामुळे, नाही तर पाण्याची लेवल खूप जास्त असते. आत्ताही नाही बोलत तरी हे पाणी ना 10 ते 15 फूट हाईट आहे. सकाळी बांगडे घेऊन ठेवले होते. हां, ते राजूकडे देऊ सांगायचं, फ्रीजला ठेवायला सांग, आपण संध्याकाळी जायचं म्हणजे जायचं. मी सगळं तयारी तू असं गाड्या दिल्या माझे. हां, ते तिकडे बनवलं आणि संध्याकाळी गिरीला हे झाले रे. तिथे नेल्यावर आई जाऊन ते 7 मास होते आले तिच्या आईला जाता आणि सगळं गरवणार गेले निघून. पाणी खाली होत चाललं होतं. ओटी होती. हा, ओटी लागली. कोण ना आमच्या पाठनं एक आला तर हे स्थिती वाढला. सगळ्यांच्या पाठनं आमच्या पाठनं येऊ आणि त्याच्या आधी गोष्टीला मग आमच्या साईडलाच बसला.
पाच पाच घंटो बसले ना हं. त्यावर माथ्यावर ते एक काढू एवढा एक एवढा पाच काय हे खुश चालूच्या ते वेळेला. बोयरं भारी पकडतात हा पिठानी बाटलनी लय भारी येतात. त्याच्यासाठी जरी गेलास ना गीत्याचा तिकडं मुंबईत वगैरे हमखास. आणि पिशवीन पकडतात तर पिशवीन हं. अगं एक एवढा बोल याला की पिशवीत मिटते ना ती. हं. आपल्याला सांग मग तो गुदगुद झाला का वाढायचा फक्त रशी ऑटोमॅटिक हा तो परत पाठी नाही फिरत. काय नाही काय नाही तो नुसताच हाचका देतोय. पण तू आण ना तो बाहेर. तू तो बाहेर आण. काय आहे तो बाहेर आण. पाठी येते फिरवते की पण हा असं जाऊन पाणी असं येते नाही तिथे बांगड्याला मासा चांगला लागतो ना. तिथे ठेव तिथे पुढ्यात घे. पण पाय देऊ नको इथे बस. बांगड्याला मासा चांगला लागतोय ना. हा हम्म. एवढ्या उंच काढावर हा नारळ दिसतोय ना हा 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 नारळ हा नारळ हा थोडा खाली ना एवढ्या उंचावरून आम्ही घरी होतो कुठे हे इथं त्या हेदवीच्या पुढं मंदिराच्या पुढं तिकडं कड्यावर वर कड्यावर कड्यावर वरनं गेली ना हम्म. का खालास खाली कातल्यावर कातल आहे तो ना आणि ना बस हाड एवढं दगड जमवलेलं एवढं एवढं झाड आहे बघ. एवढं एवढं गाड्यांना बांधायला अय्यो, आणि असं फिरवायची बघ पण निघतायचं फिरवायची टाकायची मित्रांनो परत मी आता ब्रिजवर आलो तर बघूया तिथे खाली मच्छर पण चावत होते म्हणून बोललो मी ब्रिजवर येते ते आहेत. बघूया आता परत काय भेटते काय त्यांना. आपटू नको ती पकड खालून पकड हा शाबाश. अरे येऊ का थांब आलो. ही छोटीशी किरवी आहे आंगडे मोडलेत तिचे मी छोटीशी भेटली म्हणजे मीडियम आकाराची आहे चालते आम्हाला खायला. ठेवतो पिशवीमध्ये. मित्रांनो बहुतेक परत एकदा किरवी लागलेली आहे. नीट घे हातात घे हातात घे तिला उचलून घे व्यवस्थित. या दोघांनी आता खाली गरवून झालंय त्यांचं बोलाल तर एक अर्ध्या तासामध्ये 2 मासं आणि 4 किरव्या पकडली नाहीत दोघांनी पण. चांगली कामगिरी केली होती तुम्ही. तर मित्रांनो हा एक इथे एक गरी टाकून आहे इथे एक गरी टाकून आहे एक तिकडं पुढे एक गरी टाकून आहे इथं गरी टाकून आहे. काय ते चेहरा पण दिसत नाही कालुंद्रा वाटतोय. भाईला आता मस्त एक मासा लागलाय तर बघूया काय काढला नाही. हा एक ना पात आहे एकदम असं पात भेटलेलं आहे. हे बघा एक नंबर असं पात भेटलेलं आहे. आता काढ नको 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 माझ्या हातातून भाईकडे गेली घरी मस्त की भेटलाय. मारायचं नाही ए मारू नको काढे ना. पांढरा मासा आहे पांढरा नाही पात आहे पांढरा मासा. एक छान पैकी पात लागलाय. हॅलो हॅलो बैठी मुंडी हा करणं जरा असा असा तुझा त्याच्यावर हा होतो काय ब्राईटनेस कमी पाहिजे त्याला हा कर. मी काल याचा व्हिडिओ बघितला त्याचे डोळे वरती आहेत निवट्यासारखे बरोबर निवट्या बोलतो निवट्यासारखे डोळे वरती आहेत त्याचे त्याला चिंगून शिलोन पर हे त्याला काय बोलतात माहितीये त्याला काय बोलतात माहितीये निवटे नाही अरे पाहत अरे मी काल ह्याच्यावर व्हिडिओ बघितला होता. काय निवट्या कुठला निवट्या म्हणजे काय म्हणतो निवट्या खाऊन कर. अरे आपण पुढे घे नको
आपटायचं नाही, जिवंत ते तोंडात पाहिजे. घ्या, घरी लागू दे तोंडाला. काढ. घरी पण हे भारी गेलता. घरी जरा मस्त, मोठी पाहिजे. पण मस्त ते बाहेरच्या बाहेर ते गेलं दातात त्याला दात नाही शेळ लागतंय. दात आहे बारीक, त्याला बारीक दात आहे. ही घरी चांगली घरी मोठी असते ना ते मी त्यापेक्षा मोठ्या असताना त्याला स्नेक हेड बोलतात, त्याला चिंगू लावतात. राईट. सांगितलं भाईला घरी देता. हे काय हे पारधी काय मित्रांनो, परत एकदा एक सुतेरी भेटलेली आहे. बघू शकता केवढी आहे ती सुतेरी. वाढ आहे, एकदम कांदे वाढ. पांढरेवाड्यासारखी दिसते. वरती उचल होत. ओके, चल. कलशाचा फोटो कैलाशाचा फोटो म्हणजे मेन फोटो तर पाहिजे ना. कोणी पकडलाय ते? आमच्या खास खलाशाने पकडलेली आहे ही मोठा खालायचा. खलाशी. नाही घे, त्याच्यात एक किरवी, अजून एक. अरे तिला खाल्ला द्याला की त्याची गुलाबला. हे मित्रांनो, एवढे मासा म्हणजे एक सुतेरी, एक खावल्या, एक काय पातळ, एक शिंगटी आणि छोट्या छोट्या किरव्या भेटल्यात. अजून एक सुतेरी लागलेली आहे आम्हाला परत एकदा. छोटीशी आहे, मस्तपैकी लागली आहे. कसं आहे, छोटं छोटं म्हणून आम्हाला बरंच काय भेटले, छोटे छोटे मासे. आमचं आजचं काम 25 झालंय. काम 25. पकड तू काय. खरा पारधी. खरा पारदे आमचा. आता सुतेरीच्या ह्याच्यातनं तोंडातनं घरी कशी काढायची तोच आपल्याला दाखवतोय. आपल्या ह्याला दाखव उद्या. सुतेरीच्या तोंडातनं घरी काढायचं म्हणजे मुश्किल काम आहे, अवघड काम सर्वात जास्त. घरी कुठं आहे ती पण दिसत नाही ना. गीताला दाखवतोय कशी घरी काढायची. ठीक आहे, आता घरी अशी काढलेली थोडी पुढं, आता तीच घरी परत तशीच उलटी टाकायची. हे दिलं. अशा प्रकारे घरी आलेली नाही अजून पण आहे, थोडंसं चुकलेलं आहे. परत एकदा प्रयत्न करतो. काटे लागतायत. मासेमारीला जरा आनंद भेटला, आता चांगला आनंद भेटला आज. अशा प्रकारे ही घरी आलेली आहे. येदूला दाखव उद्या. ईदूला ब्लॉग दाखव. हे इथे दाखव आम्ही काय काय काढतोय. आज आमचा खास माणूस आला होता, त्याच्यामुळे आम्हाला पटापट मासे पण भेटले आणि मज्जा आली फिशिंगला. हाताला बोलाल तर एकदम पद्धतशीर गुण. सुरुवात केला पद्धतशीर गुण. चांगले भेटले, बऱ्यापैकी मासे भेटले. मंडळी 9 वाजून गेलेत आणि नुकतंच घरी आलेले आहेत आम्ही. तर आजचा म्हणजे पूर्ण दिवसभर तर सकाळपासून घरीच होतो आणि दिवसभर पाऊस होता. आज सकाळपासून पाऊस सुरू आहे, तर आत्तापर्यंत पाऊसच सुरू आहे. आता तरी पावसाचा जोर जरा जास्तच वाढला आहे. तर आज काय म्हणजे दुपारनंतर बोलले पाऊस कमी झाला तर मासे पकडून येणार. तर असं गेलेला होता ना, असं टाईमपासली बोललो मासे पकडूया. तर काय जास्त काय नाही, 5-1 मासे भेटले फक्त. 2 सुतेरे भेटल्या, एक पातळ होतं आणि 2 शिंगटे असं भेटल्या आणि छोट्या छोट्या किरव्या भेटल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.